आणि आता यवतमाळमधून धक्कादायक बातमी। यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक म्हणजे या प्रकरणातल्या सर्व मुली अल्पवयीन असल्याचं समोर आलंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी हे गंभीर आरोप केले। यानंतर आरोपी मजहर कुरेशीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला एका अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याच्या गुन्ह्याखाली आधीच अटक करण्यात आली आहे। 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अल्पवयीन आदिवासी मुलींना परराज्यात विकलं जात होतं। सोबतच देहव्यापार, मानवी तस्करी यासारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचे आरोप प्रफुल्ल चव्हाणांनी केले। चव्हाण यांच्या आरोपांमुळे यवतमाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले। काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असा आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। दरम्यान या प्रकरणाची आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी गंभीर दखल घेतली। त्यांनी तातडीनं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासाच्या सूचना दिल्या। मंत्री अशोक उईकेंनी उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही चर्चा केली। या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घाला, वेगानं तपास करा अशा सूचनाही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या। एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे। त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या, 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे। कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।